तो सूर्यरूप बनून पृथ्वीला तापवतो व पर्जन्याला आकर्षण करून पाऊस पाडतो. तो अमृत म्हणजे जीवन व मृत्यू तसेच सत म्हणजे व्यावहारिक सत्तेच्या अतीत व असत म्हणजे व्यावहारिक सत्तेतील सर्व गोष्टी ज्या सत्यरूप भासतात पण प्रत्यक्ष असत्य अर्थात नाशवंत असतात हे जाणावे. आपण वेदात सांगितलेली सकाम कर्मे करून व सोमरस म्हणजे एका वेलीचा रस जो अमृतासारखा असतो तो पिऊन यज्ञाद्वारा ईश्वराचे पूजन करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करू नये. कारण अशी स्वर्गप्राप्ती झाली तरी आपले पुण्य संपल्यानंतर आपल्याला वारंवार पुनर्जन्म प्राप्त होतो व ईश्वराचे परमधाम अर्थात मोक्षपद प्राप्त होते हे जाणावे. त्यापेक्षा आपण अनन्य भावाने ईश्वराच्या ठिकाणी स्थित होऊन भक्तीने त्याचे निरंतर चिंतन करीत व त्याला निष्काम भावाने भजावे म्हणजे तो आपला योगक्षेम चालवतो. असे असताना आपण इतर देवांचे जे पूजन करतो ते वस्तुतः ईश्वराचेच पूजन असते, पण ते अविधीपूर्वक किंवा अज्ञानपूर्वक असते असे जाणावे. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता व त्याचा सर्वांचा स्वामी हा ईश्वरच आहे हे जाणावे. देवतांचे पूजन करणारे देवतांना, पितरांचे पूजन करणारे पितरांना आणि भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि पुनर्जन्म पावतात, परंतु ईश्वराचे भक्त त्यालाच येऊन मिळतात आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतात हे जाणावे. त्यासाठी ईश्वराला पत्र अर्थात कमलपत्राप्रमाणे निर्व्याज भाव, पुष्प अर्थात जीवनाचेच पुष्प, फल अर्थात कर्माचे फल आणि पाणी अर्थात पाण्याप्रमाणे निर्मळ भाव हे प्रेमाने व शुद्ध बुद्धीने अर्पण करावे. आपण जे कर्म करतो, जे खातो, जे हवन करतो, जे दान देतो, जे स्वधर्माचरणरूप तप करतो ते सर्व ईश्वराला अर्पण करावे. हे अर्पण करणे हाच संन्यास योग असून त्याने युक्त होऊन आपण शुभ अशुभ फलरूप कर्मबंधनातून मुक्त व्हावे. ईश्वर सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभावाने असतो, त्याला कोणीही अप्रिय किंवा प्रिय नसते, परंतु जे भक्त त्याला प्रेमाने भजतात ईश्वर त्यांच्या ठायी असतो हे जाणावे. जर कोणी दुराचारी अनन्य भावाने ईश्वराचा भक्त बनून त्याला निरंतर भजत असेल तर त्याला साधू पुरुषच समजावे. तो लवकरच धर्मात्मा होऊन सदा टिकून राहणारी शांती मिळवतो हे जाणावे. आपला मनुष्याचा जन्म फार दुर्लभ आहे आणि तो क्षणभंगुरही आहे, म्हणून आपण काळाचा भरोसा न धरता व अज्ञानाने सुखरूप भासणाऱ्या विषयांच्या योगात न फसता निरंतर ईश्वराला भजावे. ईश्वराचे ठायी मन लावावे, त्याची भक्ती करावी, त्याला प्रणाम करावा, त्याला शरण जाऊन आपल्या आत्म्याला त्याच्याशी एकरूप करावे. परमेश्वर हा देवांचा व महर्षींचा आदिकारण असून तो जन्मरहित अनादि लोकांचा महान ईश्वर आहे असे जो ज्ञानी पुरुष तत्वतः जाणतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो हे जाणावे. बुद्धी, ज्ञान, अमूढता, क्षमा, सत्य, दम अर्थात इंद्रियांना ताब्यात ठेवणं, शम अर्थात मनाचा निग्रह, सुख दुःख, उत्पत्ती प्रलय, भय अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती, अपकीर्ती असे हे प्राण्यांचे नाना प्रकारचे भाव ईश्वरापासूनच उत्पन्न होतात हे जाणावे. सप्त महर्षी, 4 सनक, 14 मनु हे ईश्वराच्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि आपण सर्व त्यांच्यापासून उत्पन्न झालेलो आहोत असे जाणावे.